तर आज तुरी करायच्या होत्या. मग गोळा करावा लागणार होता कारण मशीन येणार होती थोड्या वेळात. मग 10 वाजताच बायका आल्या होत्या. 2 मावशी आलेल्या होत्या. त्या गोळा करून देत होत्या. हे अशी पेंडकी नेऊन टाकत होते. ढीग खूप मोठा झालेला. दाखवेल तुम्हाला ढीग झालेला. पण आधी गोळा करून ठेवायचे होते कारण मशीन आले की मग पटपट तुरी होत नाहीत गोळा करून. मग असा ढीग घातला एका प्लॉटमधला आणि नंतर मग म्हणलं जेवण करून घ्यावं तोपर्यंत मशीन येईल आणि मग दुपारी 2 वाजले आम्हाला एक प्लॉटमधलं गोळा करूसपर्यंत. मग जेवायला बसलो मस्त झाडाखाली असं छान. हे बघा जेवण कसं आहे ते पण सांगा मला. प्रत्येकीच्या भाज्या आहे ते. छान असं मस्त रानातलं जेवण असतं झाडाखाली बसून निवांत जेवायचं आणि मग जेवण करून आम्ही त्या बघा मशीन आलेली तिकडे. मग जेवण करून दुसऱ्या ह्याच्यातलं गोळा करणार होतो. इकडे भुईमुग बघा आमचा केवढा छान आलाय. आत्या पण आलेल्या आहेत. तर मग म्हणलं जेवण करावं आणि तिकडच्या गोळा करायला चालू कराव्या. तर जेवण केल्यानंतर थोड्या तुरी गोळा केल्या आणि नंतर परत ऊन होतं. पाणी प्यायला बसलोय बघा. तिघीजणी बसलेत मस्त पाणी प्यायला आणि इकडे मशीन चालूच आहे बघा. आता थोडंसं राहिलंय. मग पटपट, पटपट गोळा करत होतो. हे बघा, ही अशी पेंडकी बांधायची. या दोघीजणी गोळा करून तिघीजणी आम्हाला बांधून देत होत्या आणि असे बघा व्हायचं. व्हायला दोघं तिघं असं होतं. परत मशीन बंद केली आणि परत आधी गोळा केलं. दिवस तर मावळत चालला होता, उशीर होत चालला होता. मग आमचं चालू होतं पटपट काम. हे बघा, ह्या मावशी अशा मला बांधून देत होत्या. मामांना, मला, मग आम्ही दोघांनी ह्यांनी नेऊन असं सगळं पटपट तुरी गोळा केल्या. तर असं होतं रानातलं तुरी गोळा करायचं काम आणि चालता पण येत नव्हतं या सडांमधनं. म्हणजे तुरीची जी झाडं असतात तशीच असतात ना ती राहिलेली. मग त्याच्यामुळं काय चालता येत नव्हतं. मग तिथूनच वाट काढून पटपट चालायचं. तर अशी गोळा केल्या आम्ही काल तुरी रानातल्या. तर चला दाखवते मशीन मी तुम्हाला तुरीची मशीन कशी होती ती. हे बघा ही अशी मशीन होती. तुरीची इकडं बुसकट बघा. आता ही बुसकट पण आमच्या शेळ्यांना खायला खूप आवडतं. अशी मशीन होती तुरी करायला आलेली. तर भरपूर साऱ्या तुरी झाल्या. हे बघा बुसकट. बुसकट पण खूप छान पडलेलं आहे. ह्या मावश्या दोन्ही दमलेल्या आहेत तुरी गोळा करून. तर कसा वाटला आमचा तो गावाकडचा तुरी गोळा करायचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. चला भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.